तर मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मालाड सबवेमध्ये 1 फूट पाणी भरलंय। मालाड सबवेमध्ये पाणी भरल्यामुळे मालाड पश्चिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। मालाड सबवेबाहेर पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। मालाड सबवेबाहेर मुख्य नाल्याचे लोखंडी झाकण तुटलंय। नाल्याचं झाकण तुटल्यामुळे आणि सबवेमध्ये 1 फूट पाणी भरल्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं समजतंय। मालाड सबवेमधून पश्चिम परिसरातील वाहतूक कोंडी काढण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून केला जातोय। मालाड सबवेबाहेरून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंह यांनी। मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेला अधूनमधून मुसळधार पावसामुळे आहेत मालाड सबवेमध्ये 1 फूट पाणी भरलं आहे। आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर मालाड सबवेमध्ये पाणी भरल्यामुळे आहे तो वाहतूक आहे संथ गतीने चालू आहे, धीमी गतीने जात आहेत। आपण एकंदरीत परिस्थिती पाहिलं तर या ठिकाणी सबवेमध्ये आहेत 1 फूट पाणी भरल्यामुळे पश्चिम बाजूने आहे मालाड पश्चिमकडे आहेत मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वाहन चालक जे आहेत एका बाजूने ज्या दिशेने पाणी कमी आहे त्या दिशेने मार्ग काढताना दिसत आहेत, तर दुसरी बाजूने आपण पाहिलं तर या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा एकदा भोंगळ कारभार पुन्हा मालाड सबवेमध्ये पाहायला दिसत आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर वेस्टमधून ईस्ट बाजूने आल्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे गटरचं मेन ढाकण आहे ते खचलं आहे, या ठिकाणी तो खाली गेला आहे। त्यामुळे मोठा दुर्घटना घडू नये यासाठी या ठिकाणी बांबू लावून आहेत ते उभा केला आहे। मात्र दुसऱ्या बाजूने एका बाजूने हा वाहतूक सुरळीत आहे त्या ठिकाणी सुरू केली जात आहे। मात्र यामुळे आपण पाहिलं तर वाहतूक पोलिसांना देखील मोठी अडचण सहन करावं लागत आहे। खरं तर आपण पाहिलं तर अंधेरी सबवेला 2 ढाकण आहेत, निघाल्यानंतर आपण पाहिलं तर मालाड सबवेमध्ये देखील अशाच पद्धतीने या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। नाल्याचा जो ढाकण आहे लोखंडी तो खचला आहे, खाली गेला आहे। त्यामुळे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।